आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. छत्रपती शिवाजी महाराज यांची 394वी जयंती सर्वत्र उत्साहात साजरी. पंतप्रधान उद्या आभासी पद्धतीनं करणार पीएम उषा पोर्टलचं उद्घाटन. सरकारनं केलेली कामं जनतेपर्यंत पोहोचवा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं गाव चलो अभियानात कार्यकर्त्यांना आवाहन. आणि शेतीला आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतीपूरक व्यवसायांची जोड द्यावी. खासदार रामदास तडस यांचं वर्ध्याच्या कृषी महोत्सवात प्रतिपादन. छत्रपती शिवाजी महाराज यांची 394वी जयंती सर्वत्र उत्साहात साजरी केली जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिवादन करताना छत्रपती शिवाजी महाराज हे दूरदर्शी नेते, निर्भीड योद्धे आणि सुशासनाचे मूर्त रूप होते. त्यांचं जीवन अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी असं पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. शिवजयंतीच्या निमित्तानं राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईत राजभवनातल्या आणि दादरच्या शिवाजी पार्क इथं असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून राज्यपाल रमेश बैस यांनी अभिवादन केलं. शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर मोठ्या उत्साहात शिवजयंती सोहळा साजरा झाला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. शिवजयंतीच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कारानं विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांना, तर शिवनेरी भूषण पुरस्कारानं ब्रिगेडियर अनिल काकडे आणि डॉ. अरुण साबळे यांना सन्मानित करण्यात आलं. नागपुरात महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला विविध राजकीय सामाजिक संघटनांतर्फे अभिवादन करण्यात येत आहे. दुग्धाभिषेक, फटाक्यांची आतिषबाजी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच अनेक ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत. आज नागपूर मनपा मुख्यालयात साजऱ्या झालेल्या कार्यक्रमात विवेकानंद नगर हिंदी उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींनी आमचे दैवत छत्रपती या गीतावर लेझिम नृत्य सादर केलं. तर मनपाचे संगीत शिक्षक प्रकाश कलसिया यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळ्याचं वर्णन करणारा पोवाडा सादर केला. आकाशवाणी, जिल्हाधिकारी कार्यालयासह विदर्भातील सर्वच सरकारी आस्थापनांमध्ये शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमाद्वारे 394व्या शिवजयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलं. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांचे लोककल्याणकारी कार्य आणि विचारांची आज खऱ्या अर्थानं गरज असल्याचं प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते प्राध्यापक प्रेमकुमार बोके यांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम चंद्रपूरच्या भाजपा जनसंपर्क कार्यालयात देखील राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत पार पडला. आज सायंकाळी राज्याच्या सांस्कृतिक विभागाद्वारे शिवजयंती प्रसंगी आग्रा इथं होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवकालीन दांडपट्टा हे राज्यशस्त्र घोषित होणार अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल चंद्रपूरमध्ये दिली. दांडपट्टा हा मराठा सैन्याचं वैशिष्ट्यपूर्ण शस्त्र होतं आणि त्याचं महत्त्व अधोरेखित होण्यासाठी दांडपट्टा हे राज्यशस्त्र म्हणून घोषित होणार असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं. भारत सरकारच्या उच्चतर शिक्षा विभागातर्फे देशभरातील सार्वजनिक विद्यापीठं आणि महाविद्यालय यांच्या सशक्तीकरणासाठी महत्वाकांक्षी पंतप्रधान उच्चतर शिक्षा अभियान अर्थात पीएम उषा सुरू केलं जात आहे. या अभियान अंतर्गत सुमारे 12,906 कोटी रुपये इतके भक्कम राशी देशभरातील सार्वजनिक विद्यापीठं आणि महाविद्यालय यांच्या सशक्तीकरणाकरता मंजूर करण्यात आली आहे. या महत्वाकांक्षी अभियानाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सकाळी 10:30 वाजता होणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील तळमजल्यावरील सभागृहात या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. तसंच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख अधिसभा सभागृह इथं देखील थेट प्रक्षेपण होईल. पीएम उषा अंतर्गत केंद्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागाकडून नुकत्याच घेण्यात आलेल्या प्रोजेक्ट अप्रुव्हल बोर्डच्या बैठकीत भारतातील 78 विद्यापीठांची अनुदानासाठी निवड करण्यात आली. त्यात अमरावती विद्यापीठाला 20 कोटी रुपयांचं अनुदान घोषित केलं गेलं. या निधीचा उपयोग विद्यापीठातील पायाभूत सुविधा आणि बांधकाम तसंच वैज्ञानिक उपकरणांची खरेदी इत्यादींसाठी वापरण्यात येणार आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि संशोधनाच्या सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुवाहाटी इथल्या सरू साजल क्रीडा संकुलात 4थ्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा अष्टलक्ष्मी स्पर्धेचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करणार आहेत. केंद्रीय क्रीडा आणि युवक मंत्री अनुराग ठाकूर हे या कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी होण्यासाठी गुवाहाटी इथं पोहोचले आहेत. 11 दिवस चालणारी ही क्रीडा स्पर्धा 7 शहरांमध्ये खेळवली जाणार असून यात 4,500 खेळाडू सहभागी होणार आहेत. गुवाहाटी इथं 16 खेळांच्या स्पर्धा होणार असून ईशान्येकडील राज्यांमध्ये इतर 4 खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. आज सकाळपासून महिला आणि पुरुष संघाचे कबड्डी, बास्केटबॉल, फुटबॉल, हॉकी आणि जलतरणाच्या स्पर्धा सुरू झाल्या आहेत.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सरकारनं गेल्या 10 वर्षांमध्ये केलेली विकास कामे जनतेपर्यंत पोहोचविणं ही कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. त्यासाठी ज्या भागात आपल्याला गेल्या निवडणुकीत कमी मते पडली त्या ठिकाणी जाऊन संपर्क अभियान राबवावं असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गाव चलो अभियानात कार्यकर्त्यांना केलं. सावनेर विधानसभा क्षेत्रातील धापेवाडा इथं हे अभियान आयोजित करण्यात आलं. या अंतर्गत गडकरी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी धापेवाडा इथल्या विविध विकास कामांसाठी 160 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली. त्याचवेळी धापेवाडा इथं जलशुद्धीकरण केंद्र लवकरच सुरू करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. धापेवाडा टेक्स्टाईल सोसायटीच्या माध्यमातून 160 महिलांना आतापर्यंत प्रशिक्षण देण्यात आलं आहे. येत्या काळात आणखी 600 महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यासाठी रोजगाराचं दालन खुलं केलं जाईल असंही गडकरी म्हणाले. भारत कृषीप्रधान देश असून शेतकरी या जगाचा पोशिंदा आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक एक पीक न घेता पीक पद्धतीमध्ये बदल केला पाहिजे. शेतकऱ्यांचा विकास व्हावा यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. तसंच शेतकरी आर्थिक सक्षम होण्यासाठी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतीपूरक व्यवसायाची जोड द्यावी असं प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केलं. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, आत्मा पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र राज्य जीवोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमानं वर्ध्याच्या स्वावलंबी मैदान इथं जिल्हा कृषी पशुसंवर्धन आणि वर्धिनी या 5 दिवसीय महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी तडस बोलत होते. या कृषी महोत्सवामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, रेशीम विकास, कृषी विज्ञान केंद्र, सामाजिक वनीकरण, मत्स्य व्यवसाय, खादी ग्रामोद्योग, जिल्हा मृद आणि सर्वेक्षण आणि चाचणी विभाग, महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंचे स्टॉल्स, शेती उपयोगी अवजारे, शेतकरी ते थेट ग्राहक विक्रीचे स्टॉल्स यांच्यासह 200 स्टॉल्स लावण्यात आले आहेत. महिला लोकशाही दिन नागपूर जिल्हा स्तरावर प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी आणि तालुका स्तरावर महिन्याच्या 4थ्या सोमवारी राबविण्यात येतो. आज शिवजयंती निमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे नागपूर जिल्हा स्तरावर महिला लोकशाही दिन उद्या सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात येणार आहे. भारत सरकारचे सांस्कृतिक कार्य मंत्रालय आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा नवी दिल्ली यांच्या संयुक्त वतीनं आझादी का अमृत महोत्सवचं औचित्य साधून आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव 25वा वार्षिक भारत रंग महोत्सव 2024चं आयोजन करण्यात आलं आहे. संपूर्ण भारतभरात 21 फेब्रुवारी रोजी या महोत्सवानिमित्त लाईव्ह परफॉर्मन्स केले जातील. या ऐतिहासिक उपक्रमात नागपुरातील सांस्कृतिक संस्था एकत्र येऊन साई सभागृह शंकरनगर इथं सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेदरम्यान नाटक, लोकनृत्य, संगीत, खडी गंमत यांचं सादरीकरण करणार आहेत. वसुधैव कुटुंबकम, पंचप्राण, विकसित भारत या 3 संकल्पनांवर आधारित हे सादरीकरण राहील. हा महोत्सव देशभरात एकाच ठिकाणी एकाच वेळी होत असून विविध सांस्कृतिक संघटना लाईव्ह परफॉर्म करणार आहेत. प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कुमार गंधर्व प्रतिष्ठान आणि सप्तक नागपूर यांच्या संयुक्त वतीनं 2 दिवसीय कालजयी या शास्त्रीय संगीत महोत्सवाचा काल कवी कुलगुरू कालिदास सभागृहात समारोप झाला. कार्यक्रमाला ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार, पंडित सतीश व्यास, डॉक्टर साधना शिलेदार, निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांच्यासह अनेक संगीत क्षेत्रातील मान्यवर आणि रसिक उपस्थित होते. महोत्सवाचा समारोप जयपूर अंथ्रोली घराण्याच्या प्रसिद्ध गायिका श्रुती सडोलीकर यांच्या गायनानं झाला. FIH पुरुष हॉकी प्रो लीग स्पर्धेत आज भारताचा सामना स्पेनशी होणार आहे. रूरकेलाच्या बिरसा मुंडी हॉकी स्टेडियमवर सायंकाळी 7:30 वाजता होईल. आतापर्यंत 2 विजय, 1 पराभव आणि 1 सामना बरोबरीत सोडवत भारत गुण तालिकेत 4थ्या स्थानावर आहे. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारत ही स्पर्धा खेळत आहे. दरम्यान भारतीय महिला संघानं काल झालेल्या साखळी सामन्यात अमेरिकेवर शूटआउटमध्ये विजय मिळवला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. छत्रपती शिवाजी महाराज यांची 394वी जयंती सर्वत्र उत्साहात साजरी. पंतप्रधान उद्या आभासी पद्धतीनं करणार PM उषा पोर्टलचं उद्घाटन. सरकारनं केलेली कामं जनतेपर्यंत पोहोचवा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं गाव चलो अभियानात कार्यकर्त्यांना आवाहन. आणि शेतीला आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतीपूरक व्यवसायांची जोड द्यावी. खासदार रामदास तडस यांचं वर्ध्याच्या कृषी महोत्सवात प्रतिपादन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.